बऱ्याचशा पालकांचं असं मत आहे की बिग बॉस सारख्या शोमुळे महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी खराब होत चाललेली आहे. काही कंटेस्टंट बघायला गेले तर बिनाकारण भांडण करत असतात. आपण घरात तर असं भांडण करत नाही कधी. मग त्याच्यामुळे लहान मुलांना काय वाटणार की भांडण करणं हे देखील योग्य आहे स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. नाही सर, कसं असतंय बिग बॉसचं घर म्हणलं की भांडण आलंच, फोडाफोडी आल्याच, राग आलाच. कारण जे कलाकारांच्या डोक्यात असतं, जे घरातल्या लोकांच्या डोक्यात असतं, तेव्हा बिग बॉस वेगळंच काय करतं. अरबाजला खरंच खूप त्रास व्हायचा, कारण निकुताईची आणि अरबाजची एक मैत्री खूप क्लोज आहे आणि त्यामुळे त्यांना दोघांना खूप त्रास व्हायचा. अरबाजचा बीपी हाय झालता, हे आम्ही स्वतः जवळून बघितलेलं आहे आणि निकुताईलाही खूप त्रास व्हायचा. त्यामुळे त्यावेळी मला तरी वाटतं ते फेक नव्हतं, ते रिअल होतं. आणि माझं आजही मत आहे, अरबाज आणि निकी कधीच फेक वागत नाही. भले ते कसे आसनात बोलतात, मुद्दे सुद्धा असो, तोंडास्पष्ट बोलतात. त्यांची एक खासियत आहे, ते माग कधी कुणाबद्दल आज किती आठवडे हो द्या, माग कधी कुणावर टीका करत नाही. ते बोलताना डायरेक्ट तोंडावर बोलतात, स्पष्टपणे बोलतात. त्यांच्या मनात पाप नसतं. त्यामुळे जे अरबाजचे अग्रेशन निघत होते, अरबाजचा राग निघत होता, तो खोटा नव्हता, सहानुभूतीसाठी नव्हता. ते खरं अरबाजला त्रास व्हायचा, निकीलाही त्याचा त्रास व्हायचा. त्यामुळे मी स्वतः बघितलंय आणि ते जर दोघं एकत्र राहिले तर त्यांना बरं वाटतं. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे. क्रिएटिव्ह टीम सगळी डिसिजन घेते की कुणाची टीआरपी जास्त आहे, कुणाची टीआरपी कमी आहे आणि टीआरपी अनुसार नॉमिनेशन होतात. अंकिताताईच्या बाबत आणि सूरजच्या बाबत असं होतंय, एकीकडे अंकिताताई सूरजला भाऊ मानते. ती म्हणते मी सूरज भाऊला घर बांधून देणार आहे, सूरज भाऊला घर बांधून देणार आहे. आणि जेव्हा नॉमिनेशन मध्ये येतोय सूरज भाऊ, तेव्हा स्वतःच घरात असून बिग बॉसचे डायरेक्ट नॉमिनेट करताय. मग हे तर कुठेतरी महाराष्ट्राला खटकत आहे. डीपी दादाला भाऊ मानताय तर डीपी दादाला नॉमिनेट करताय. म्हणजे मला काय म्हणायचंय, फ्रेंडशिप केली तर मनापासून करा, नुसता त्याचा वापर करू नका. ते देखील डीपीनं त्यांना कॅप्टन बनवलं असून सुद्धा हो, ते मनापासून करा. नाती तयार करणं लय सोपं आहे, पण नाती जपणं लय अवघड आहे. आणि बिग बॉस डीपींचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना दिलेला शब्द पाळला नाही, तुम्ही पुढारी असून देखील तुमच्या शब्दावर पलटला. जेव्हा मी पहिल्या आठवड्यात भलेही सुरुवात मी केली असेल, डीपी दादाला नॉमिनेट केलं, कारण मला माहित होतं तेव्हा सूरजला सेफ करणं लय गरजेचं होतं. सूरजला सेफ नसतं केलं पहिल्या आठवड्यात, अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये सूरजचा गेम दिसत नव्हता. बिग बॉसने सूरजला 3 टाकी दिली ते, सूरज तुम्ही बोलत नाहीत. आणि अख्खं घर माझ्या विरोधात उभं राहिलं होतं की सूरजला नॉमिनेट करा. तरी मी सूरजला नॉमिनेट नाही केलं. मला तुम्ही सांगा, एक घरात तुम्ही जसं म्हणता राजकारणाची पद्धत, त्याची एक राजकारणाचीच पद्धत आहे. गोड बोलून काटा आपण काढू शकतो. डीपी दादानी 6 आठवड्यात मला कधी वाचवलं नाही. डीपी दादा म्हणले होते की मी घनश्यामला जेव्हा वाचवायची बारी येईल तेव्हा वाचवणार नाही. मग माझ्या तेव्हा डोक्यात आलं, डीपी दादाला जर मी आता वाचवलं तरी डीपी दादा माझा काटा काढणार आहे, त्यामुळे मलाही वाचवायचं नाही. सर, आमच्या युट्यूब चॅनलकडनं तुम्हाला एक छोटीशी ट्रॉफी. नक्कीच. काय नाव आहे आपल्या युट्यूब चॅनलचं? गोगा गोरे पॉडकास्ट. गोगा गोरे पॉडकास्ट. तर तुम्हाला सर्वांना रसिक मायबापांना विनंती करेन, गोगा गोरे पॉडकास्ट याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत बिग बॉस फेम छोटे पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे. चला त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आम्हाला सांगा, बऱ्याचशा पालकांचं असं मत आहे की बिग बॉस सारख्या शोमुळे महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी खराब होत चाललेली आहे. यावर तुम्ही त्या पालकांना काय सांगणार? नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. जसं की तुम्ही मला प्रश्न विचारला की बऱ्याच पालकांचं असं मत आहे की बिग बॉस बघितल्याच्या नंतर लहान मुलावर परिणाम होतोय. त्यापेक्षा मी सर्वांना एक आव्हान करेन की बिग बॉस करत असताना लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होतोय, त्यापेक्षा त्या घरात कलाकार कसे वागतायत हे बघून मुलांच्या मनावर परिणाम होत असतोय. कारण बिग बॉस शो हा नुसता पालकांसाठी मुलांसाठी नव्हे, तर एक आदर्शवान घडवण्याचा शो आहे. बिग बॉस म्हणजे कसं की जसं आपण लहान मुलांना एक ऊर्जा मिळाली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, स्वतःचं स्टँड स्वतः घेता आलं पाहिजे, स्वतःचा निर्णय कसा ठाम असावा हे त्याच्यातून शिकलं पाहिजे, खेळाडू वृत्ती शिकली पाहिजे. आणि सगळ्या कलाकारांनी, मी असेल बाकीचे आम्ही जेवढे कलाकार होतो, आपल्यामुळं
बाहेर जनतेवर कसा प्रभाव पडतोय हे आपल्यावरती असतंय. आपल्याकडून जनता काय शिकते, चुकीच्या पद्धतीने आपण काय चुकीचा मेसेज देतोय हे बिग बॉसच्या घरातून पाहायला मिळतं. त्यामुळं जरी म्हणणं असेल पालकांचं की चुकीचा प्रभाव पडतोय, मला वाटतं तिथल्या कलाकारांनीच सुद्धा चुकीचं वागू नये, बरोबर वागावं. आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वागत असतो. त्यामुळं मला वाटत नाही प्रभाव चुकीचा पडतोय. पण काही कंटेस्टंट बघायला गेले तर बिनाकारण भांडण करत असतात. आपण घरात तर असं भांडण करत नाही कधी. मग त्याच्यामुळे लहान मुलांना काय वाटणार की भांडण करणं हे देखील योग्य आहे स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. नाही सर, कसं असतंय बिग बॉसचं घर म्हणलं की भांडण आलंच, तोडाफोडी आल्याच, राग आलाच, प्रेम आलंच, माया आली. बिग बॉसची एकच बाजू लोकांना दिसते भांडण. पण बिग बॉसच्या जर सगळ्या बाजूंचा विचार केला, बिग बॉस म्हणजे काय, स्वतः बॉस असणं असं नव्हे तर सगळ्यांना घेऊन बॉस होणं याचा अर्थ बिग बॉस आहे. आणि तरुणांना जे लहान मुलांना दिसतंय ती चुकीची बाजू आहे की नुसती भांडणांसाठी हट्ट नाही. हा, तर एक मला काय म्हणायची की आपण सर्वांनी कसं राहिलं पाहिजे, बिग बॉस मध्ये खेळाडू वृत्ती सुद्धा ते बघितलं पाहिजे. आणि बरेच म्हणजे आम्ही सर्वजण असेल, बिग बॉसचं घर हे निवड भांडणाच नव्हे तर ते एक आदर्श घालणारं घर आहे. चला मग तुमच्या आवडत्या विषयाकडे येऊया, राजकारण. जशी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे तसं शेतकरी लाडका भाऊ अशी योजना निघाली पाहिजे का? नक्कीच, मला तर त्या मताची मी सहमत आहे. तो प्रश्न विचारला बरोबर झालं. कारण आज लाडकी बहीण योजना चालू झाली. शिंदे सरकारचं मी मनापासून आभार मानेन की लाडकी बहीण योजना चालू केल्याबद्दल. पण सरकारला मला एक आव्हान करावंच वाटतं, विनंती करावं वाटते की एक शेतकरी लाडका भाऊ योजना चालू केलं पाहिजे. आज अमरावती सारख्या ठिकाणी, बुलढाणा सारख्या ठिकाणी जर शेतकरी हातबल होतोय, ओला दुष्काळ पडतोय, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, शेतकऱ्यांनी करायचं काय, तर मला नक्की वाटतं सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. लाडका भाऊ शेतकरी योजना चालू केली पाहिजे. आणि ती योजना चालूच नव्हे, ती कागदावरच नव्हे तर साक्षात राबवली सुद्धा पाहिजे. माझं त्याला मत आहे की लवकरात लवकर सरकारने चालू करावी. जसं बिग बॉस मध्ये फुटाफुटीचं राजकारण असतं, सध्याची राजकीय महाराष्ट्राची स्थिती देखील तशीच आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण चालू आहे, घर फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? सर, कसं आहे, प्रत्येकाचे मत वेगळे असतात, प्रत्येकाचं विचार वेगवेगळे असतात. जेव्हा आम्ही शो मध्ये गेलतो तेव्हा मी एक पुढारी म्हणून गेलो नव्हतो, एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून गेलतो. आणि आपण प्रत्येक बोलण्यात काय म्हणतो, बिग बॉसचं घर, बिग बॉसचं घर. आता तिथं लोक कसे वागतात हे आपल्याला माहित नाही. पण आम्ही जे वागलो, आम्ही माणसं जोडायची काम केली, घर एकत्र चालवण्याचं काम केलं, सगळ्यांना धरून खेळण्याचं काम केलं. कारण जर राजकारण करायचं असतं तर 2 मिनिटं लागले नसतं राजकारण करायला. आणि राजकारण आम्हाला कोणी शिकवलं नाही. पण कसं आहे, बिग बॉसचं घर आहे, आपल्या घरात भांडण्याला घर बांधल्यावर भांड्याला भांडे लागणारच आहे. पण खेळाच्या जाग्यावर आणि खेळ संपल्याच्या नंतर परत एकत्र येणे वेगळे. पण तिथं प्रत्येक जण आपापले, मला तर वाटत नाही तिथं कोण राजकारण करेल. कारण जे कलाकारांच्या डोक्यात असतं, जे घरातल्या लोकांच्या डोक्यात असतं, तेव्हा बिग बॉस वेगळंच काय करतं, आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे तिथं कोणी राजकारण करतं किंवा जो कोणी करतो त्याचं सफल होत नाही. बिग बॉस नाही, जो कोणी राजकारण करतो त्याचं राजकारण सफल होत नाही. तुमच्या मध्ये टॉप 3 डिझर्विंग कंटेस्टंट्स कोण आहेत? मला वाटतं टॉप 3 मध्ये एक वर्षाताई दिसतील, सूरज चव्हाण टॉप 3 मध्ये सूरज चव्हाण तर आता 5 मध्ये सुरग जाऊ शकतोय. प्याडी दादा तर काही एवढं शक्यता वाटत नाही. अरबाज पटेल एक दिसू शकतोय. आणि टॉप 3 मध्ये आणखीन सूरज विषय नाही. साधारणपणे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना किती पैसे मिळतात व ते कसे मिळतात? आठवड्याच्या बेसिसवर, दिवसाच्या बेसिसवर की महिन्याच्या बेसिसवर? नाही सर, प्रत्येकाचं पेमेंट वेगवेगळं असतंय. 15 आठवड्याला प्रत्येकाचे पेमेंट होतात, त्याच्याबद्दल एवढं सांगू शकतो. ओके, नाही ते आपण ठरवू शकत नाही. तुम्हाला किती, मला किती हे विचारू शकत नाही. बिग बॉस मध्ये असे कोणते सदस्य आहेत ज्यांच्यावर तुमची मित्रता घराबाहेर देखील कायम आहे व कायम राहील? नक्कीच सर, माझी मैत्री सगळ्यांबरोबर राहील. कारण मी कुणाचाही विरोधक नव्हतो. ते भले माझ्या संग कसे का वागणार, आता महाराष्ट्राने बघितलंय मी त्यांच्या बरोबर कसा राहिलोय.
आणि त्यामुळं माझी तर मैत्री सगळ्यांबरोबरच राहील. पण नातं झालं तर एक निक्की व ताई बरोबर राहील, अरबाज वैभव दादा बरोबर राहील, इरिना ताई बरोबर राहील. मला एक सांगा, बरेच लोक ड्युअल फेस आयुष्य जगतात. ते असतात वेगळे आणि कॅमेरा समोर वागतात वेगळे. हम्म. मग असं फेक पर्सनॅलिटी बिग बॉसच्या घरात कोण दाखवतं असं तुमचं काय मत आहे? कसं आहे सर, फेक मानता येणार नाही. कारण बिग बॉसचं घरच असं आहे. हम्म. तिथं रिअल राहिलं पाहिजे. रियालिटी शो आहे. हम्म. तिथं जर तुम्ही रिअल राहिला तर ना तरच तुम्ही चमकाल. हम्म. फेक किती दिवस राहाल? 4 दिवस, 8 दिवस, लई तर लई 2 आठवडे. हम्म. पण तुम्ही जर कायम फेक राहायचं म्हणलं तर ते फेक राहू शकत नाही. त्यामुळं मला तर वाटतं फेक पर्सनॅलिटी सगळ्यांच्या बाहेर येत आहेत. हम्म. आणि मी बाहेर येताना सगळ्यांच्या घेऊन आलेलो आहेत. हम्म. आम्ही जे होतो ते पहिल्यापासून ओरिजिनल होतो आणि हम्म. ओरिजिनलच राहिलो. हम्म. त्यामुळं मला वाटत नाही ज्यांच्या फेक पर्सनॅलिटी त्या जनतेने बघितल्यात त्याबद्दल मला काय बोलायचंच नाही. आता एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर अरबाजने निकीवर भांडण्याचा ऍक्टिंग केली एक आठवडा. सगळी घरातल्या लोकांनी त्याला सपोर्ट केला. पण एक आठवड्यानंतर कळालं की सगळा ड्रामा होता. हम्म. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? लाईक फेक पर्सनॅलिटी करून देखील अटेन्शन घेता येतं सगळ्यांचं. नाही, मला वैयक्तिक वाटतं. हम्म. कारण जनतेने काय बघितलंय ते बरोबर आहे. जनतेने बघितलंय दिसतंय तसं नसतंय हम्म. म्हणून जग फसतंय. जनतेचं बरोबर आहे. बाहेर स्क्रीनवर काय दाखवलंय ते आम्हाला माहित नाही. मी अजून एपिसोड काय बघितलं नाही. पण जेव्हा मी होतो तेव्हाच ते किस्सा काढलेला आहे. हा. अरबाजला खरंच खूप त्रास व्हायचा. हम्म. कारण निकूताईची आणि अरबाजची एक मैत्री खूप क्लोज आहे. हम्म. आणि त्यामुळे त्यांना दोघांना खूप त्रास व्हायचा. अरबाजचा बीपी हाय झालता हे आम्ही स्वतः जवळून बघितलेलं आहे. आणि निकूताईलाही खूप त्रास व्हायचा. त्यामुळे त्यावेळी मला तरी वाटतं ते फेक नव्हतं, ते रिअल होतं. आणि माझं आजही मत आहे अरबाज आणि निकी कधीच फेक वागत नाही. भले ते कसे आसनात बोलतात, मुद्दे सुद्धा असो, तोंडा स्पष्ट बोलतात. त्यांची एक खासियत आहे ते मागं कधी कुणाबद्दल आज किती आठवडे हो द्या मागं कधी कुणावर टीका करत नाही. ते बोलताना डायरेक्ट तोंडावर बोलतात, स्पष्टपणे बोलतात. त्यांच्या मनात पाप नसतं. त्यामुळे जे अरबाजचे अग्रेशन निघत होते, अरबाजचा राग निघत होता, तो खोटा नव्हता, सहानुभूतीसाठी नव्हता. ते खरं अरबाजला त्रास व्हायचा, निकीलाही त्याचा त्रास व्हायचा. त्यामुळं मी स्वतः बघितलंय. आणि ते जर दोघं एकत्र राहिले तर त्यांना बरं वाटायचं. पण कसं झालं, आम्ही घरच्यांकडून एक चूक झाली की नाण्याच्या बाजू बघताना दोन्ही बघायच्या असतात. आम्ही सगळ्यांनी एकच बाजू बघितली. भले तो घरच्यांचं मत असाना. पण निकिताई सुद्धा मला येऊन बोलली, तू जर माझा भाऊ आहे तर तू सुद्धा माझ्यापाशी यायला पाहिजे होतं, माझी बाजू बघायला पाहिजे होती. तेव्हा मला कळलं की दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. पण ते अरबाजचा राग फेक नव्हता. आता तुम्ही म्हणला सहानुभूतीवर आला, मग आता सहानुभूतीवर एक प्रश्न विचारूया. अभिजितला इंजुरी झाली, हे जे अभिजितला सिंपती सहानुभूती घरातल्या सदस्यांना देखील मिळाली आणि ऑडियन्स कडनं मिळाली. तसं पाहायला गेलं तर घरात सर्वात कमी वयाचा तुम्ही होता. हो. याची सिंपती व सहानुभूती घ्यायला तुम्ही कुठं कमी पडला असं तुम्हाला वाटतं का? नाही सर, कसं आहे, माझा गेम हो, मी माझ्या डोक्याने जरी कमी खेळलो असलो तरी मी मनातून खेळलेलो आहे. मी एका गोष्टीला वीक पडलो, मी मान्य करतो. कारण मला कधी गेम मध्ये सहानुभूती घेता आली नाही आणि मला सहानुभूतीवर खेळायचे नव्हतं. मला टास असेल, दुखापत असेल, स्वतः घरातल्यांनी सुद्धा बघितले, बिग बॉस वाल्यांनी सुद्धा बघितले, पण मी कधी सहानुभूतीवर राजकारण केलं नाही. मला इथं लागलं, मला इथं वर काढलं, मला इथं छेडछाड झाली, ते आपल्याला जमतच नव्हतं. जे काय असेल स्पष्टपणे नडायचं, भिडायचं, तोडायचं, फोडायचं, पण सहानुभूतीवर आपल्याला खेळता आलं नाही आणि कधी येणार नाही. जे मनात आहे ते ओठात, जे ओठात आहे तेच मनात, असं मनात एक ओठात एक आपल्याला कधीच जमलं नाही. आणि सहानुभूती करून मला खेळायचंच नव्हतं. आहे ते आहे रिअल. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे. क्रिएटिव्ह टीम सगळी डिसिजन घेते की कोणाची टीआरपी जास्त आहे, कोणाची टीआरपी कमी आहे, आणि टीआरपी अनुसार नॉमिनेशन होतात. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? किंवा खरंच शो स्क्रिप्टेड आहे का? नाही, मला तर नाही वाटत बिग बॉस शो हा स्क्रिप्टेड आहे. कारण शेवटी बिग बॉसचे निर्णय असतात. पण रियालिटी शो आहे, त्यामुळे मला तरी वाटत नाही बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे. घरात किती कॅमेरे असतात व त्याला मागे कॅमेरामॅन असतो का? नाही, कॅमेरामॅन तर नसतो, पण घरात कॅमेरे भरपूर असतात. आणि तुम्हाला माहित असतं तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे का नाही? हो, माहिती असतं ना.
शेवटी आम्ही घरात राहतोय म्हणजे कुठल्याही कॅमेऱ्यात कुठे होईल, मग तर असं आम्ही बोललोच नव्हतो, रेकॉर्डिंग होत नसतंय म्हणल्यावर. रेकॉर्डिंग चालू आहे आम्हाला सगळ्यांना माहित असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जर बिग बॉस पाहिलं तर त्यामध्ये सगळी कंटेस्टंट्स एकदम वेल डेकोरेटेड होऊन आलेले असतात. मग तिथं मेकअप मॅन येतो त्यांचं मेकअप करायला की सगळेजण स्वतःचा मेकअप स्वतः करतात? नाही, सगळेजण स्वतःचा मेकअप स्वतःच करतात. ओके. तिथे कोणी मेकअप मॅन वगैरे कोणी येत नाही. जेवण असेल, तिथं क्लीन एरिया करायचा असेल, सगळं स्वतःलाच करावं लागतं. तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या घरात कोणाची फ्रेंडशिप फेक आहे सध्या? नुसतं गरज आहे म्हणून ते फ्रेंड्स आहेत असे कोण आहेत? नाही, बिग बॉसच्या घरात कोणाची फ्रेंडशिप फेक म्हणण्यापेक्षा फ्रेंडशिप करणं यालाही फरक आहे. म्हणजे कसं, नावापुरती फ्रेंडशिप करू नाही. ती जर फ्रेंडशिप करणं लय सोपं आहे, हम्म, पण नाती निभावणं लय अवघड आहे. हम्म, जसं की आज तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय अंकिताताईच्या बाबत आणि सूरजच्या बाबत असं होतंय. एकीकडे अंकिताताई सूरजला भाऊ मानते. ती म्हणते मी सूरज भाऊला घर बांधून देणार आहे. आणि जेव्हा नॉमिनेशन मध्ये येतोय सूरज भाऊ, तेव्हा स्वतःच घरात असून बिग बॉसचे डायरेक्ट नॉमिनेट करताय. मग हे तर कुठेतरी महाराष्ट्राला खटकत आहे. डीपी दादाला भाऊ मानताय तर डीपी दादाला नॉमिनेट करताय. म्हणजे मला काय म्हणायचंय, फ्रेंडशिप केली तर मनापासून करा, नुसता त्याचा वापर करू नका. ते देखील डीपीनं त्यांना कॅप्टन बनवलं असून सुद्धा. हो, ते मनापासून करा. नाती तयार करणं लय सोपं आहे, पण नाती जपणं लय अवघड आहे. आणि बिग बॉसच्या घरात तेच कळतं की समोर माणूस गोड गोड बोलतोय, पण जेव्हा वाचवायच्या वेळेस वेळ येते आपल्याला, तेव्हा आपण वाचवतो का त्याला? का काट्याने काटा काढतो किंवा गोड बोलून काढतो? पुढच्या व्यक्ती कोण किती शिकलं पाहिजे किती नाही, हे बिग बॉसच्या घरात खेळायला मिळतं, शिकायला मिळतं. न भांडता व न ड्रामा करता बिग बॉस सारखा शो जिंकता येणे शक्य आहे का? हो, बिंदास. फक्त तुम्ही चुकीच्या पद्धतीनं साथ देऊ नका. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ड्रामा करू नका. माझे तर मत आहे, ना ड्रामा करता सुद्धा बिग बॉस जिंकता येऊ शकतो. फक्त रियालिटी शो आहे ना, तर रियालिटी शो सारखं जर केलं ना, न ड्रामा करता सुद्धा बिग बॉस जिंकता येऊ शकतोय. कारण ज्याच्या मागं वोटिंग आहे, ज्याच्या मागं सपोर्ट आहे, त्याच्या मागं जनताच्या मागं शोने सुद्धा उभं राहिलं पाहिजे, जसं बिग बॉस आज उभा राहतोय. त्यामुळं ड्रामा करणं काय आहे, आवाज चढवणं. आपल्याला जे मुद्दे मांडायचे आहेत, माझं एक मत आहे, आपल्याला जे मुद्दे मांडायचे आहेत ते तुम्ही शांत पद्धतीत मांडू शकतायत. नुसता आवाज चढून भांडून उपयोग होत नाही. पुढच्याला आपले विचार पाठवायचे असेल तर त्यालाही त्याचा विचार करून घ्यावा लागेल. त्याचा आवाज चढवायचा, मग ड्रामा करायचा, मग भांडण, मग जगाला. आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही जनतेला दाखवू नका. बरोबर, सगळ्यांना घेऊन चला. आपलं घर आहे, पाची बोट सारखे नसतात. घरात भांडणं झाले आपण समजून घेतो का? चवटव्या भांडणं आणतो, हे चुकीचं आहे. मोकळी भांड्यात जास्त आवाज करतात, हो, भरलेली भांडी कमी आवाज करतात. बरोबर. मला सांगा, डीपीनचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना दिलेला शब्द पाळला नाही, तुम्ही पुढारी असून देखील तुमच्या शब्दावर पलटला. त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? नक्कीच, प्रेक्षकांना सांगण्यापेक्षा अख्ख्या प्रेक्षकांनाही माझी बाजू माहिती आहे आणि त्यांना बाजू पटलेली बी आहे. का? जेव्हा मी पहिल्या आठवड्यात, भलेही सुरुवात मी केली असेल, डीपी दादाला नॉमिनेट केलं, कारण मला माहित होतं तेव्हा सूरजला सेफ करणं लय गरजेचं होतं. सूरजला सेफ नसतं केलं पहिल्या आठवड्यात, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सूरजचा गेम दिसत नव्हता. बिग बॉसने सुद्धा सूरजला 3 टाके दिले, सूरज तुम्ही बोलत नाहीत. आणि अख्खं घर माझ्या विरोधात उभं राहिलं होतं की सूरजला नॉमिनेट करा. तरी मी सूरजला नॉमिनेट नाही केलं, कारण मला तेव्हा विश्वास होता डीपी दादा जाऊ शकत नाहीत, आणि म्हणून मला डीपी दादाला नॉमिनेट करावं लागेल. आणि त्यानंतर बरे माझे रिझन चुकले असतील, काही चुकलं असेल, ठीक आहे, पण तेव्हा मी सूरजला वाचवलं. सूरज वाचणं जास्त गरजेचं होता. आणि नंतर मी डीपी दादाला जाऊन सुद्धा सॉरी म्हणलं, डीपी दादा माझा निर्णय चुकला, मी माफी मागतो. तर डीपी दादानी मला एक विधान केलं, घनश्याम चुकला, तुला माफ करतो, तुला मी कधी अडचणीत येऊन देणार नाही. जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. हा डीपी दादांचा पहिल्या आठवड्यातला शब्द होता. मग डीपी दादा
आता बरे मी लहान आहे, मी त्यांची माफी मागितली, विषय तिथंच क्लोज झालता, विषय संपला होता. संपल्याच्या नंतर डीपी दादा जर माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, अनुभव मोठे आहेत, तर डीपी दादानी कधीतरी एखाद्या व्यक्तीला संधी द्यायला पाहिजे होती ना. डीपी दादानी दरबारीला नॉमिनेशन टास्क असेल, कॅप्टन्सी टास्क असेल, तिथं मला दरबारीला आउटच केलेलं आहे. बरं आउट करू द्या, त्याचंही काही नाही, मी एक स्पर्धक आहे, त्यांना मी शेवटी जडत जाणार आहे आणि विषय तो नाही. पण घनश्याम जरी त्यांच्यापेक्षा बारीक असला तरी घनश्यामचा एक मान आहे, एक सन्मान आहे, काहीतरी फौज आहे. डीपी दादा जोपर्यंत मी घरात होतो तोपर्यंत डीपी दादा माझ्या तोंडावर मस्त गोड बोलायचे, पण मला वाटत नाही माझ्या मागे डीपी दादानी कधी माझ्याबद्दल चांगलं बोललंय. कौतुकची मला अपेक्षा नाही त्यांच्याकडून, त्यांनी करावं म्हणून अपेक्षा नाही, पण डीपी दादानी माझं कौतुक न करण्याऐवजी माझा कायम पान उतारा करत राहिलेत, अपमान करत राहिलेत, हे मला सहन होणार नाही ना. आणि मग मला तुम्ही सांगा, एक घरात तुम्ही जसं म्हणता राजकारणाची पद्धत, त्याची एक राजकारणाची पद्धत आहे, गोड बोलून काटा आपण काढू शकतो. डीपी दादानी 6 आठवड्यात मला कधी वाचवलं नाही. डीपी दादा म्हणले होते की मी घनश्यामला जेव्हा वाचवायची बारी येईल तेव्हा वाचवणार नाही. मग माझ्या तेव्हा डोक्यात आलं, डीपी दादाला जर मी आता वाचवलं तरी डीपी दादा माझा काटा काढणार आहे, त्यामुळं मलाही वाचवायचं नाही. याच्यात एखाद्या खेळाडूची रणनीती असू शकते, डाव पेच असू शकते, ह्याच्यात बिघडलं काहीच नाही. स्ट्रॅटेजी. हो, मला एक सांगा, तुम्हाला असं वाटते का रितेश देशमुख सर टीम बी ला जास्त फेवर करतात? नाही, मला तर असं वाटत नाही. कारण आम्ही जेवढे 6 आठवडे होतो तेव्हा रितेश सर जे चुकतायत त्यांना चुकच मानलेले आहेत, जे बरोबर आहेत त्यांना बरोबरच मानलेले आहेत. मला वाटत नाही रितेश सर कोणाचाही फेवर करत नाही. रितेश सर चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला जसं फायलाव, ज्याचं बरोबर आहे, ज्याला फायलाव घ्यायचंय त्याला घेतात. त्यामुळे रितेश सर कुणाचाही फेवर करत नाही. आणि उद्या कोणी म्हणलं तरी मी मान्य करू शकत नाही, कारण मला माहिती रितेश सरांचं काम कसं आहे, काय आहे. 6 आठवडे होतो, मी चुकलो तर भले रितेश सर मला म्हणले तू चुकलायस. आमची ए टीम होती, बी टीम मध्ये कायम आम्हाला ओरडत होते, मान्य करतो, पण बी टीम पेक्षा ए टीमचं कधी बी कौतुकच केलेलं आहे. त्यामुळं कधीच रितेश सरांनी बी टीमचा फेवर केला नाही. मान कापेचा टास्क होता, रितेश सर स्वतः अंकिता ताईला डीपीला डायरेक्ट तोंडा म्हणले तुम्ही जे करता ते फेक करतात, कारण घनश्यामची त्यांची टीम जे करते ती गेम नाही दिसुऱ्या, म्हणजे गेम दिसुऱ्या नाही म्हणजे कसं तोंडावर भांडतात, रागवतात, पण जेव्हा टीम साठी उभा राहायची वेळ येते तेव्हा ते उभाच राहतात. आणि तुम्ही काय करतात, आपलीच माणसं नॉमिनेट करत चालतात. म्हणजे त्यांना काय, मला काय सांगायचंय की रितेश सर कोणाचाही फेवर करत नाहीत. घरात पाहायला गेलं तर अंकिता तुमच्याबद्दल कायम भांडतच होती, तुमच्या माघारी बोलतच होती, घनश्याम असा आहे, घनश्याम तसा आहे. तुम्ही अंकिताला काय सल्ला द्याल? नाही, मी अंकिता ताईला सल्ला देण्यापेक्षा आहे ना, खरं तर मी अंकिता ताईचं मनापासून कौतुकच करेन. कारण जी 6 आठवडी चर्चा होती ती एकतर त्यांच्या ग्रुपमध्ये निकुताई नाहीतर माझी चर्चा होती, घनश्याम असा, घनश्याम तसा. 6 आठवडे अंकिता ताईने मला कधीच एक प्लेयर म्हणून कमी लेखलं नाही. तिला टास्क मध्ये मी जर उभा राहिलो तर तिला कायम पहिली भीती असेल तर माझी भीती असायची. भीती असायची, कारण तिला माहित होतं मी त्याला किती, मी कसाही डाव सांगू शकतोय. म्हणजे त्यांचे एवढं टास्क मध्ये, आता तो आठवणी सांगितल्याच पाहिजे, एवढं टास्क मध्ये त्यांची चर्चा व्हायची की काय झालं. एक आमचा नाण्यांचा टास्क होता, जेवण मिळणार होतं, त्यामध्ये वडलं होतं. वर्षाताई म्हणल्या मी कशी बाहेर थांबू, घनश्याम माझ्या बरोबर आहे. ती म्हणली घनश्याम काहीच करणार नाही, घनश्याम दिला एकदम, तो एकदम शांततेत खेळ. आणि वर्षाताईंना सेफ्टी राहायचो ना, पण वर्षाताई म्हणले, तिला डायरेक्ट तोंडा म्हणल्या की अंकिता तो घनश्याम दिसतो तसा नाही, तू लय कावे बाजे, काही रणनीती टाकू शकतोय. पण अंकिता म्हणली ताई तुम्ही काळजी करू नका, मी आहे, कॉईन मी आणते. आणि माझ्या डोक्यात काय होतं, जेवणाचा प्रश्न आहे, नडायचं नाही, पण हे जर नडले तर टीमच्या वतीनं एकतर टास्क तरी बाद करील, नाही तर टीमला तरी जिंकवेल. का तर बिंदास मी कॉईन माझ्या पद्धतीने घेत होतो, ताई मध्ये हात घालत होते. फोडलं म्हणजे तस नाही फोड. काय झालं,
मी एकतर टास्क मध्ये अग्रेशन मध्ये जातो, सगळ्या टीमला माहिती. मी खाली पडतो, माझ्या हातातून डब्यातले ते झाकण निघालं. त्यांनी माझी 4 कॉईन घेतले, दिले वर्षाताईंकडे. मी गोडीत त्यांना म्हणलं माझे कॉईन द्या, माझे कॉईन द्या. ते मला आजच घ्यायला लागले, द्यायनात. आणि मग मी नीट विचार केला, तसे बी वर्षाताईंकडे कॉईन जास्तच होते आणि आमच्या टीमकडे कॉईन कमी. आणि माझे 4 कॉईन, यांनी जर मला 4 कॉईन दिले असते, भलेही ती बी टीम जिंकली असते, पण माझे कॉईन दिले असते तर मला समाधान वाटलं असतं ना. आणि मी लय अग्रेसिव्ह मध्ये, मला आला राग, काय माझे कॉईन देणं. टापून असा डबा उडवला की तो वरच. आणि मी त्याच्यातले 7-8 कॉईन डायरेक्ट टापा उचले. ताई शेवटी आणखी त्याला म्हणल्या, तुला म्हणलं होतं घनश्याम असा करणार म्हणजे करणार, तो मला मोकार तिला गुतवलं. म्हणजे माझं काय, मी एकतर त्यांना सांगत असतोय, त्यांनी नाही ऐकलं तर मी करू शकतोय. जेव्हा तिला वाद झाला डायरेक्ट बिग बॉसने, तरी तिला इतकं खूप वाईट वाटलं, तिने मला खेचलं ओढलं. पण मी तिला म्हटलं काळजी करू नको, मी तसला पोऱ्या नाही, मी सिंपती गेम्स घेण्यासारखा. बिग बॉस मला इथं लागलं, इथं दाखवा. माझ्या पायाला अक्का मुक्का बार, 2 दिवस मला चालता येत नव्हतं, तरी मी सांगितलं नाही का आपल्याला सिंपती गेम नाही आवडत. मी उलट तिच्या पशी गेलो, म्हणलं अंकिता ताई रडू नको, काळजी नको, गेम मध्ये अशा गोष्टी होत असतात, वाडा खिची खाची. ते म्हणायचे नाही रे माझा असा स्वभाव नाही. मी म्हणलं नाही, कुणाचाच स्वभाव नसतो, माझा स्वभाव तसा नाही, पण मी माझ्या डोळ्यासमोर माझी टीम हारू शकत नाही. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. हो, नक्कीच. कारण मला तेवढं सुचलं तेवढं मी केलं. तुम्हाला छोटा पुढारी हे नाव का पडलं व कशामुळे पडलं? मला छोटा पुढारी नाव पडलं की एकतर मी कायम म्हणजे एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने कायम उभा राहिलेलो आहे. आणि जसं तुम्ही बिग बॉसच्या घरात बघितलं, घरचे किती फिरले काही झालं तरी माझा शब्द म्हणजे शब्द, मत कधी बदलत नाही मी. ते बरे चुकीचं असो बरोबर असो, मी बाहेर सुद्धा माझे मत ठामच असतात. आणि मी शेतकऱ्यांच्या बाबतीत कायम खंबीरपणे लढत राहिलेलो आहे. 5वी पासून मला भाषणाची त्याची आवड आहे आणि आवड करत असताना मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढत राहिलो. शेतकऱ्यांची कामं, सरकारच्या ध्येय धोरणात विरोधात उभा राहिलो आणि मला राज्यपालांच्या हस्ते छोटा पुढारी म्हणून पुरस्कार भेटलाय, सन्मान झालाय. आणि मला हे छोटे पुढारी हे सरकारने नाव नाही दिलेलं, एक जनतेने नाव दिलेलं आहे. आणि त्या नावासाठी मला किती टीका टिप्पणी विरोध झाला तरी मला लढावाच लागतं, कारण हे जनतेचं नाव आहे. जनतेच्या नावासाठी मला खंबीरपणे शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल आणि मी लढत राहीन. कारण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून जर मैदानात उतरलो तर ते हार मानणं आमच्या रक्तात नाही. शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आज आमच्या गावाला सांगतो मी, या सरकारमध्ये म्हणजे मीडियावर आल्यापासून आमच्या गावचा रस्ता झाला, पाण्याचा प्रश्न सुटला, आमच्या गावाला जिष्टी यायला लागले, तालुक्याचे प्रश्न. आज आमदार खासदार काही निर्णय घेत असताना कधी बी आम्ही जर विचारलं हे साहेब असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तर ते 100% होतं, याचा विश्वास मला तर आहेच. पण या शेतकऱ्यांच्या विश्वासामुळं आणि जनतेच्या आशीर्वादामुळे हे करू शकतोय, त्यामुळं मला छोटे पुढारी म्हटलं जातं. जसं तुम्ही म्हणला तुम्ही शब्दाशी एकनिष्ठ आहे, ह्या तुमच्या शब्दाच्या एकनिष्ठ सवयीमुळे तुम्हाला बिग बॉस गेम जिंकता आला नाही असं तुम्हाला वाटते का? नाही, बिग बॉस गेम जिंकता आला नाही असं म्हणता येणार नाही. कारण आज मी बिग बॉसच्या घरातला 5व्या सीझन मधला माणूस असा असेल, भले मला तो गेम जिंकताना का येणार, पण मराठी प्रेक्षकांची मन जिंकलेत मी. आणि हेच माझ्यासाठी ट्रॉफी होती. का मी जेव्हा 6 आठवडे होतो, भलेही त्या माणसाने मला किती कमी समजू, पण मी माझ्या खेळाडूला, माझ्या स्पर्धकला कधीच कमी समजलं नाही. मी प्रत्येक वर्षताई असतील, प्याडी दादा असतील, अभिजित दादा असतील, भले अंकिता ताई असेल, लिपी दादा असेल, प्रत्येकाला मी मान सन्मानानेच बोललोय. कारण आपली मराठी माणसाची संस्कृती आहे, तुम्ही आदर घ्या, आदर द्या, तुम्हाला आदर सन्मान भेटेल. मी बोललो नाही असं बोललो नाही, मी पण बोललो, पण कधी एखाद्याला एकेरी शब्दात बोललो नाही, त्याच्या कधी वयावर, त्याच्या कामावर कधीच बोललो नाही, कधीच नाही. त्यामुळं मला बिग बॉसचा गेम जरी जिंकता नसता आला तरी मला जनतेची मन जिंकता आली, जनतेपर्यंत पोहोचता आलं आणि लोकांना माझी रिअल पर्सनॅलिटी दिसली. कारण आज काय व्हायचं, माझा थोडासा आवाज वाढला ना तरी जनतेला वाटतं याला खरंच खूप ऍटिट्यूड आहे, काय नो त्याचा आवाज खूपच मोठा आहे. पहिल्या दिवशी मी घरात गेलो
सहज बोललो तर ते म्हणायचे तू रागातच बोललोय. पण त्यांना मी लई विनंती केली की माझा आवाजच ओरिजिनल असा आहे. मी किती हळू बोललो तरी माझ्या आवाजातलं जे अग्रेशन आहे ना ते निघतच तेवढंच निघतं. स्लो बोलताच येत नाही, सवय. मग जनतेला बी एकीकडे वाटायचं की अरे ह्यो बोलताना कुणाला बी उद्धट वाटलो. पण आता असं वाटतंय नाही, याचा आवाजच असा आहे आणि आवाज किती कमी केला तरी ह्याच्या आवाजाखाली जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हा खेळ हा मराठी प्रेक्षकांचा खेळ, मराठी माणसांचा खेळ, त्यांच्यासाठी खेळला पाहिजे. देसा करायचे एक आणि दाखवायचे एक, हे करायचं नव्हतं मला त्यांच्यासाठी. ज्यांना जोपर्यंत मी पटतोय तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत त्यांची पसंती आहे नापसंती त्यांच्या हातात आहे, त्यांचा शो आहे. पण मला वाटत नाही पसंती त्यांनी मला नापसंती दिली. जोपर्यंत 6 आठवडे होतो तोपर्यंत त्यांची पसंतीच होती मला. आपण पाहिलं की आर्या व निकी यांचं भांडण झालं, धक्काबुक्की देखील झाली. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? अशी धक्काबुक्की असणं योग्य आहे का? व लोकांकडनं आर्याला जी सिंपती आहे, सपोर्ट आर्या, ते बरोबर आहे का काही लोकांकडनं? नक्कीच. ते आठवड्यात मी जर बघितलं नाही, पण जे इंस्टाग्रामला रील वगैरे येत होते आणि त्याच्यानंतर मला थोडा अभ्यास आहे म्हणजे बघावं लागलं. कारण आर्या जरी आमच्या फेवर मध्ये खेळत नसली, आर्या जरी आमच्या टीमची नसली, तरी आर्या एक माणूस आहे. आणि निकीचं त्यांचं जे भांडण झालं ते झूम करून मी बघितलं. पण जेव्हा आम्ही बिग बॉसच्या घरात गेलो तेव्हा 20 नियम होते. बिग बॉसने आधी आमचं स्वागत केलं, तुम्हाला आता स्पष्ट सांगतो. आणि त्याच्यानंतर बिग बॉसने सांगितलं तुमचं सर्व सदस्य नवीन आहात, बिग बॉसचे नियमावली सर्वांनी नीट वाचा. नीट वाचा मानल्याच्या नंतर पहिल्याच नियमावलीत होतं की कलाकारांनी तुम्ही सर्वांनी एका मेरीला काय टीका करायची, काय बोलायचे ते बिंदास बोलू शकता. फक्त त्याच्या फॅमिलीवर आणि घरच्यांना नातेवाईकांना घेऊन बोलायचं नाही. वैयक्तिक तुम्ही एकटे आलात एकट्यावरती बोलू शकतात. आणि दुसऱ्या नियमात सुद्धा अंडरलाईन केली होती की तुम्ही बोलत असताना, टास्क गेम खेळत असताना कुणालाही शारीरिक इजा किंवा तुमच्याकडून अग्रेशन होणार नाही, कुणाला झापड बसणार नाही. हे कृत्य झाल्यास डायरेक्ट घराबाहेर काढण्यात येईल. हे बिग बॉसचे नियम होते, वाचले होते सगळ्यांनी. कसं असतंय, आज आर्या ताईला सपोर्ट आहे, सगळेजण सपोर्ट करताय, पण एक बिग बॉसचा नियम पण आहे, त्या नियमाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. आज कानपडीत आणले म्हणून आर्या ताईला जर माफ केलं तर उद्या एखादा कलाकारही म्हणू शकतो चला तिला माफ केलं, मग आपण एखाद्याच्या नरडीव पायी देऊ शकतोय, तर माफी मागून विषय सोडूया. आणि शेवटी ती बरोबर आहे किंवा नाही हे महाराष्ट्र नाट्याला माहिती आहे. चुकीचं कृत्य करणाऱ्याला माफी नसलीच पाहिजे. कारण एक चूक आहे. निकी तांबोळी ताई कशी असली तरी ती एक कलाकार आहे. आर्या ताई कशी वागू दे, कलाकार आहे. कलाकारांनी कलाकाराचा कधीच अपमान करायचा नसतो. तुम्ही डायरेक्ट शो मध्ये कानपडीत आणताय तरी चुकीचं आहे. आणि त्यामुळं आणि बिग बॉसच्या नियमाच्या पुढे कोणी चालू शकत नाही. बिग बॉसचे नियमित त्यामुळं बाहेर काढणं किंवा नाही हे बिग बॉसच्या हातात आहे. त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. मला एक सांगा, बिग बॉस कंटेस्टंट म्हणून सिलेक्ट होण्याची प्रोसेस काय आहे? कसे निवडतात की ही लोक बिग बॉस मध्ये आली पाहिजे व ही लोक नको, का भागावर सिलेक्ट करतात ते, या भागातले एक त्या भागातले एक? नाही नाही, असं काय नाही, भागाव सिलेक्ट करत नाही. प्रत्येक स्पर्धकाला म्हणजे बिग बॉस सिलेक्ट करत असताना त्याचं एकतर कर्तृत्व बघतात, फॅन फॉलोईंग बघतात, जनता त्याला किती सपोर्ट करते हे बघतात, तो किती खेळू शकतोय, काय करू शकतोय, त्याच्या तब्येतीवर बघितलं जातं. आणि तसं घेतलं जातं बिग बॉसला एक कर्तृत्व बघितलं जातं खेळाडूचं, त्यानुसार बिग बॉस येत असतात. टीम बी मध्ये काही सदस्यांचं असं मत होतं की अरबाज व निकीमुळे बाकी टीम एट मधले सदस्य बाहेर पडलेत, तुम्ही, इरिना व वैभव, तुम्ही याच्यावर काय सांगाल? नाही, टीम बीच्या सदस्यांचं काही मत असो, कारण प्रत्येक व्यक्तीचा मी आदरच करतो, प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. पण जे आम्ही बाहेर पडलो ते आमच्यामुळे बाहेर पडलो. मी भले टीम ए मुळे नाही बाहेर पडलो, टीम बी मुळे नाही पडलो. बिग बॉसला कुठेतरी वाटलं असेल हा गेम हार्ड करायचा आहे, घनश्यामला ते पेलवणार नाही. जोपर्यंत घनश्यामला पेलवला, मला माहिती, माझ्या आत्म्यालाही माहितीये, प्रेक्षकांना माहितीये, घनश्याम हे नाम बी काफी गेमसाठी, गेम त्याच्यासाठी नाही. नाव ऐकलं तरी घनश्याम गेम खेळू शकत नाही. पण बिग बॉसला जर वाटत असेल हार्ड करायचा गेम,
त्यांना जर वाटत असेल घनश्यामला नाही देणार वोटिंग नुसार, पण याच्यात कुणाचंही नुकसान नाही, कारण जो तो आपापल्या बुद्धीनुसार आपल्या क्षमतेनुसार गेम खेळत होता, ह्याच्यात कोणी कुणाला दोष देऊ शकत नाही. मागच्याच एपिसोड मध्ये काही कंटेस्टंट रडत देखील होते, घनश्याम गेला, वैभव गेला, हो. नाही गेली, असं झालं. नाही, मागच्या कंटेन्शन म्हणण्यापेक्षा डायरेक्ट स्पष्ट नाव सांगतो, आरबाज रडत होता. आणि सगळ्यांना वाटत म्हणजे आरबाजला बेसिक आहे, आरबाजला माहिती टीम फुटलेली आहे, सगळं झालेलं आहे. कारण आम्ही एक बाहेर जरी आलो तरी आम्ही फेक मैत्री करून बाहेर नाही आलेलो. आजही जनता आमच्या मैत्रीला खरंच म्हणते, तुमची मैत्री होती, तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत निभवले, हे आज आम्हाला जनतेचं उत्तर येते. आम्हाला जनता म्हणत नाही तुम्ही ह्याच्यासाठी गेमसाठी वापर केला आणि गेम पुरती तुमची मैत्री ठेवली, हेच आमच्यासाठी शबासकीची थाप आहे. आरबाज इतका रायडा बाहेर येताना, कारण आम्हाला माहित होतं आम्ही एका मेरीसाठी जीवाला जीव देऊ शकतो, कारण आमची मैत्री गेमसाठी नव्हती, आमची मैत्री मनापासून होती. कारण आम्हाला माहित होतं आम्ही प्रत्येक क्षेत्रातून आलेलो आहेत, प्रत्येकाला तिथं इंडिव्हिज्युअली गेम खेळायचा असतो, कुणाची कुणाला गरज नाही, ना अरबाज, ना निकुताई, ना जान्हवी, ना वैभव दादा. पण आम्ही खेळत असताना आमची मतं वेगळी होती, पण आमची मन वेगळी होती. आमची मतं नाही जुळली तर आम्ही वेगळं राहायचो, आम्ही वेगळं खेळायचो, ताकदीने खेळायचो, पण मनाने मात्र एकत्र होतो. ज्याला दुखापत होईल, अरबाज एवढा अग्रेशन मध्ये जायचा, रागात जायचा, पण अरबाज अख्ख्या घराला ऐकत नव्हता. फक्त वैभव दादाचा माझ्या शब्दाच्या पुढे अरबाज कधी गेला नाही. हे आमच्या मैत्रीचं प्रतीक होतं, हे ताकद होती आमच्या मैत्रीत. त्याला म्हणलं थांब अरबाज, तू चुकतोय तर तो चुकतोयच म्हणायचा. आम्ही जर म्हणलो तू बरोबर आहे तर ते म्हणायचं हा तुम्ही बोलताय ना बरोबर आहे. ही आमच्या मैत्रीची ताकद होती. वैभव दादा बाहेर आला, तो सुद्धा मी म्हणतो मैत्रीमुळे बाहेर नाही आला. आम्ही कुठेतरी गेम कमी खेळण्यात कमी पडू, त्यामुळे आलो असेल. पण वैभवनं 2 स्लॉट पकडले, त्यामुळे त्याला हे झालं, लॉस झाला त्याचा त्या टास्क मध्ये. वैभव दादाने 2 स्लॉट पकडले, अरबाजला वाचवायला गेला थोडक्यात. हो, वैभव दादाने 2 स्लॉट पकडले. आजही डोळ्यात पाणी येतंय, का माहिती का? शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हा नॉमिनेशन तास येतं तेव्हा कोणी कुणाचा विचार करत नाही, पण वैभव दादा माणूस असा होता, स्वतःचा विचार कधीच करत नव्हता, आधी स्वतः दुसऱ्याचा विचार करायचा. अरबाजसाठी सुद्धा त्यांनी बळीचा बकरा दिला. म्हणजे बळीचा बकरा म्हणण्यापेक्षा काय आपण म्हणू शकतो की नाही कुर्बान नाही, बळीचा बकरा नाही, अरबाजसाठी तो शेवटच्या श्वासाला सुद्धा उभा राहिला. हे मैत्रीचं प्रतीक आहे. नाहीतर लोक जेव्हा मैत्रीचा टास येतो तेव्हा लोक हात झटकून उभे होतात, नाही मला सेफ व्हायचंय, हा मला एकटे खेळायचं. पण वैभव दादा तसा नव्हता. वैभव दादानी अरबाजला भाऊ मानलं होतं आणि भावासाठी तो म्हणला मी घेतो माघार, तुला सेफ करतो. हे याच्याच बाबतीत नाही झालं, कॅप्टन्सीसाठी सुद्धा आजही सर त्याला बोलतात तू खेळू शकला का नाही. पण जेव्हा आम्हाला माहिती अरबाजचा इतिहास, पहिली कॅप्टन्सी आमच्या हातातून गेली तेव्हा अरबाज इतका ढसा राहिला, म्हणला वैभव माझं कॅप्टन व्हायचं स्वप्न आहे आणि मला कॅप्टन करा घनश्याम, काही झालं तरी मला एकदा कॅप्टन व्हायचंय. तेव्हा वैभव दादाचं मन इतकं मोठं होतं की त्यांनी कॅप्टन्सीवर पाणी सोडलं. ते टीम मधून खेळत असताना म्हणला नाही मला अरबाजला कॅप्टन करायचंय. ह्याला म्हणतात मैत्रीचं प्रतीक, याला गद्दारी किंवा म्हणत नाहीत. जेव्हा बी टीम आम्ही तिथं होतो, आता बाकीचे म्हणताय गद्दार आहे वैभव टीम, वैभव गद्दार आहे, पण मला माहिती आहे जेव्हा बी टीम मध्ये वैभव दादा होता ना, बी टीम वाल्यांनी एकदा बी म्हणले नाही वैभव दादा तुला कॅप्टन करू म्हणून. तुला जर कॅप्टन करू म्हणले असते ना तर वैभव दादा खेळला असता. कारण आमच्या डोक्यात होतं, बी टीमच्या डोक्यात होतं कॅप्टन्सी फक्त अभिजित दादाला द्यायची, अभिजित दादाला किंवा प्याडी दादाला कॅप्टन्सी द्यायची, ही त्यांच्या डोक्यात होतं. ही चर्चा आम्ही स्वतः ऐकली होती. वैभव दादाला जर ते म्हणले असते ना कॅप्टन्सी कर, तुला आम्ही खंबीरपणे उभा राहतो, तर वैभव दादा सुद्धा खेळला असता. पण वैभव दादाला अरबाजच्या डोळ्यात कॅप्टन्सी दिसत होती, कॅप्टन बनवायचं होतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं. हे असतं मैत्रीचं प्रतीक. आणि भावासाठी जीव देणं ह्याला म्हणतात. त्यामुळं मला वाटत नाही वैभव दादा कुठे चुकीचा गेम खेळाय. हा जनतेला वाटत असेल तर ते बरोबर आहे,
त्यांना जशी अपेक्षा होती तसं गेम खेळता आला नाही. त्यांना वाटत होतं वैभव दादाने नडावं, आरबाजचे बिंदासपणे एक ताकद दाखवावं, पण मानाने जुळल्यामुळे वैभव दादाला तो गेम खेळता कमी पडला. चला मग आता रॅपिड फायर क्वेश्चन्स कडे येऊया. हा. तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि फास्ट मध्ये आन्सर द्यायचे. ओके. अरबाज आणि वैभवची जोडी मुन्नाबाई सर्किट आहे की जय वीरू आहे? जय वीरू. बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त मॅन्युप्युलेट कोण करतं? मॅनोप्लेट म्हणजे मॅन्युप्युलेट म्हणजे दिशाभूल करणे. नाही, असं दिशाभूल कोण करत नव्हतं, काय नव्हतं. पण नाही, असं नाही वाटत. वैचारिक वाद व्हायचं बाबा प्याडी दादाचा आणि माझा, पण दिशाभूल करणे असं नाही. बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त प्रोवोक कोण करते? प्रमुख म्हणून एखाद्याला खिजवणे, म्हणजे पुढच्याला असं त्या कंडिशन मध्ये आणणे की तो चिडून काय तर बोलावं आपल्याला. नाही, असं प्रयोग कोण करत म्हणण्यापेक्षा आहे ना, जान्हवीताई करायच्या, पण आता ते करत नाहीत. आता स्वतःचा गेम स्वतः खेळत आहेत, पण पहिलं करायच्या ते. तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे बिग बॉसच्या घरात? सूरज. सूरज सोडून बिग बॉस ट्रॉफी दुसरा कोणता कंटेस्टंट जिंकू शकतो? अरबाज. अरबाज. बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त इगो कोणाला आहे? युगो नाही कोणालाच, सगळे समान आहेत, काय अडचण नाही, कोणालाच युगो नाही बिग बॉसच्या घरात. बिग बॉसच्या घरात सगळ्यात खराब जेवण कोण बनवतं? खराब जेवण नाही, पण आमच्या बहिणीला जेवण बनवता येत नाही निकुतायला. हा. मला एक सांगा, बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त कामचुकार कोण आहे? काम चुकार आमचे लाडके अभिजित दादा. लय ड्युटीच्या बाबतीत केर हे नको ते नको, असं झालं तसंच झालं, काम करतात पण थोडं असं कंटाळल्यावानी. घरात सगळ्यात जास्त विक्टिम कार्ड कोण खेळतं? अंकिताताई. तुमच्या मते घरात सगळ्यात जास्त ऍटिट्यूड कोणाला आहे? ऍटिट्यूड नाही म्हणता येणार, ऍटिट्यूड नाहीच कुणाला, सगळी रॉयल आहेत. घरात असा कोणता सदस्य आहे जो कॅमेरा समोर वेगळा वागतो आणि रिअल मध्ये वेगळा आहे? असं कोण नाही, नाही 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 नाही, असं कोण नाही. कॅमेऱ्यासमोर वेगळं, कॅमेऱ्या मागे वेगळं. हे पहिले आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात वागवायचे, पण सरांनी त्यांना सांगितल्याच्या नंतर ते झाले जरा व्यवस्थित.